जय शिवराय, जय शंभूराजे. संभाजी महाराज मोगली छावणीतून परत आल्यानंतर त्यांचा मुक्काम पन्हाळगडावर होता. सुमारे 1 महिन्यानंतर त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत भेट झाली. सुमारे एक आठवडा महाराज पन्हाळगडावर होते. तिथून पुढं ते रायगडाकडे मार्गस्थ झाले. पुढं रायगडावर आल्यावर त्यांनी राजाराम महाराजांच्या लग्नाचा बेत घातला आणि सून निवडली प्रतापराव गुजरांची लेक. याच काळामध्ये अनाजी पंतांनी ह्या मागणीला जोर धरला की स्वराज्यद्रोह हा काही छोटा गुन्हा नाही. गुन्ह्याची शिक्षा, स्वराज्यद्रोहाची शिक्षा द्यावी, संभाजीराजांना स्वराज्यद्रोहाची शिक्षा द्यावी, ह्या मागणीला त्यांनी जोर धरला. एकंदरीत पुन्हा सगळे जुने डाग निघाले, पुन्हा सगळे न्यायनिवाडे डबल त्यांना त्यांची समजूत काढावी लागली. त्याच्यानंतर पुन्हा अनाजी पंत जास्त दुखावले, कारण ज्यावेळेस एखाद्या मातब्बर माणसाची एखादी मागणी पूर्ण होत नाही त्यावेळेस तो माणूस थोडा दुखावतो. त्यांच्या दुखावण्याची प्रमुख 3 कारणं होते. पहिलं कारण त्यांची स्वतःची कन्या हंसा, दुसरं कारण गोदावरी म्हणून जी त्यांची एक नातेवाईक होती तिच्या अपहरणाचा आळाही संभाजीराजांवर लागला होता. आणि तिसरं कारण प्रामुख्यानं असं होतं की राजाराम महाराज जर राजे झाले तर राज्यकारभार, त्यावेळेस राजाराम महाराजांचं वय अवघं 10 वर्ष होतं. मग राज्यकारभार राजाराम महाराजांना शिकवायच्या बहाण्यानं तरी का होईना त्यांना त्यांची पोळी भाजून काढता येईल. त्यामुळं अनाजी पंतांचा संभाजी महाराज राजे बनावे ह्या भूमिकेला प्रखर विरोध होता. आणि ह्या सगळ्या विरोधातून दरबारात 2 वेगवेगळे गट बनले. एक गट संभाजीराजांना सपोर्ट करायचा आणि एक गट राजाराम महाराज झाले पाहिजेत ह्या गोष्टीला सपोर्ट करायचा. मग ही एकंदरीत गोष्ट ज्यावेळेस अनाजी पंतांनी सरसेनापती हंबीररावांच्या कानावर घातली त्यावेळेस दैव बलोत्तर म्हणून हंबीररावांनी ह्या गोष्टीला नकार दिला. त्यावेळेस त्यांच्यामध्ये बरेचसे बोलणं झालं. एकंदरीत असंही बोलणं झालं की स्वतःच्या बाच्यासाठी तरी असं करा. मग त्यावेळेस हंबीररावांनी त्याला प्रत्युत्तर दिलं की तुम्ही बाच्याची गोष्ट करताय, बाचा लय लांबचा आहे, माझा स्वतःचा मुलगा जरी असता तरी मी संभाजीराजांनाच राजा केला असतं. मग इथून पुढं काही ठिकाणी असे संदर्भ मिळतात की सोयराबाईंनी रायगडाची नाकाबंदी केलेली होती. काही ठिकाणी असाही उल्लेख मिळतो की विषप्रयोग झालेला होता. ही वेगवेगळ्या लेखकांनी ह्या गोष्टीवर वेगवेगळं मत मांडलेलं आहे. आणि निव्वळ 8 दिवसाचा अंगात भरलेला ताप हे निमित्त ठरलं राजांच्या स्वर्गवासासाठी. त्यानंतर दरबारामध्ये हा फुटी पडल्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर अटक करायचा हुकूम निघाला. रयतेचं असलेलं संभाजीराजांवर प्रेम, सैनिकांचं असलेलं प्रेम आणि थोडंफार नशीब ह्या सगळ्यांनी मिळून तो प्रयत्न फसला. हंबीररावांनी अनाजी पंतांना अटक केलं आणि संभाजीराजांपुढं टाकलं. संभाजीराजांनी त्यांना अजून एक चान्स दिला की बाबा जे काय झालं ते विसरा, मी राजा होईल, तुम्हाला तुमचं आहे ते स्थान मिळेल, फक्त इथून पुढं असं काही करू नका. पण पुढं त्या जुन्या रागातून, त्या जुन्या द्वेषातून त्यांनी जी चूक करायची नाही ती चूक केलीच. आणि शेवटी संभाजीराजांनी त्यांना मृत्यूची शिक्षा दिली. मग पन्हाळगडावर ज्यावेळेस हंबीरराव त्यांना घेऊन आले होते त्यानंतर एकंदरीत त्याच्या आधीच राजाराम महाराजांना अश्वारूढ केलं होतं. म्हणजे एक गोष्ट अशी असती की कार्यकर्ता राजा जर वारला तर त्यांना अग्नी द्यायच्या आधी दुसरा एक राजा गादीवर बसवायचा असतो. मग त्यावेळेस राजाराम महाराजांना गादीरूढ केलं, त्यांचा अंत्यविधी वगैरे उरकला. त्यानंतर ज्यावेळेस संभाजीराजे रायगडाकडे निघाले त्यावेळेस पन्हाळगडावरून निघतानाच राजांनी हे ठरवलं होतं जवळपास की राजा मीच बनेल. त्यामुळं त्यांनी येतानाच त्यांना हेही माहीत होतं की जे 1 आठवडा महाराजांचं त्यांचं बोलणं झालं होतं त्या बोलण्यामध्ये हाही उल्लेख असेल की पुढे येणारी संकटं किती भयानक आहेत. ह्याचाच प्रत्युत्तर आपल्याला हे मिळतं की संभाजीराजे ज्यावेळेस पन्हाळगडाकडनं रायगडाकडे कूच केली त्या टायमिंगमध्ये त्यांनी प्रत्येक गडाची चौकशी केली. प्रत्येक गडावर दारुकोटा, धनधान्य, पाण्याची सोय सगळी, दारुकोटा जळू नये याची काळजी घेण्याची
किंवा कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेण्याचे निरोप पाठवल्याचे त्यावेळेस आढळतं. याच टायमिंगमध्ये ज्यावेळेस संभाजी महाराज रायगडाकडे कूच केली होती आणि जवळजवळ 1 महिना लोटत आला होता शिवाजी महाराजांचा स्वर्गवासून, याच टायमिंगमध्ये त्यांचे काका हिरोजी बाबा फर्जंद हे स्वराज्याचा खजिना घेऊन पळाले. हिरोजी बाबा फर्जंद पळाले आणि त्यामुळं तर संभाजीराजांना जास्त ठेच लागली. जवळचे नातेवाईक जर असं करायले. आता हिरोजी बाबा फर्जंद म्हणजे त्यांचे जवळजवळ त्यांचे चुलतेच. शिवाजी महाराजांच्या आग्रा कैदेच्या वेळेस हिरोजी बाबा फर्जंदच शिवाजी महाराजांच्या जागी झोपलेले होते आणि तो माणूस जर असा दगा द्यायला लागला तर माणूस खचून जातो. पुढं रायगडाला जायच्या आधी त्यांना पकडून आणलं. ते बाकीचं राजकारण झालं सगळं. त्यांना शिक्षा वगैरे नाही झाली पण नजरकैदेत ठेवण्यात आलं. रायगडाला येतानाच संभाजी महाराजांनी अजून एक आदेश काढला होता की आता जवळजवळ 5-6 वर्षे तरी आपल्याला आराम नाही भेटणार हे त्यांना माहीत होतं आणि चोखपणे गड लढवण्यासाठी गडावर रसद जास्त पाहिजे. मग ह्या रसदेचं नियोजन कसं करायचं तर राजापूरचं बंदर लुटायचा आदेश त्यांनी ज्यावेळेस पन्हाळ्याहून रायगडाकडे कूच केली का त्यावेळेसच हंबीररावांना दिला होता. त्या आदेशाप्रमाणे राजापूरचं बंदर लुटलं. संभाजीराजे रायगडावर आले. रायगडावर आल्यानंतर जनतेनं जो संभाजीराजांच्या प्रेमापोटी जनतेनं बंड केला होता त्या बंडातून जनतेनं रायगड कब्जात घेतला होता. त्यामुळे संभाजीराजांना रायगडावर येण्यास जास्त काही आटाटोप करावं लागलं नाही आणि संभाजीराजे रायगडावर आले. रायगडावर आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई साहेब सती गेल्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ त्याच पिरियडमध्ये संभाजीराजांनी शिवाजी महाराजांची अंत्यविधी पुन्हा केली. त्यावेळेस पुतळाबाई सती गेल्या. संभाजीराजे अश्वारूढ झाले आणि त्याच्यानंतर संभाजीराजांचा जो काही कार्यकाळ चालू झाला तो आता राजा म्हणून चालू झाला.